सद्गुरु ओम. तेजा आता म्हणाली तसं की आज गुरुप्रती काय म्हणतात त्याला आभार किंवा ऋण निर्देश करायचा आज दिवस आहे. तर माझ्या आयुष्यात एक अविभाज्य घटक झालेला ऑलरेडी आहेच आहे आणि त्यातल्या त्यात गेल्या 1-1.5 वर्षात ज्या काही मला अनुभव आल्या, अनुभूती आल्या, त्या मी आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. 1-1.5 वर्षापूर्वी आमच्या एका मित्रांनी असाच एक मेसेज पाठवला की काश्मीर ग्रेट लेक ट्रेकला जायचं का. तर मी काही विचार न करता हो असं म्हणून उत्तर देऊन टाकलं. आणि मग नंतर मिस्टरांना विचारलं, ते पण म्हणले हो जाऊया. आणि मग नंतर ते बाकी ट्रेकचं बघताना मग जरा भीती वाटायला लागली की अरे बापरे हा जरा अवघड दिसतोय. आणि मग कसं काय करायचं. मग आम्ही ट्रेनिंग थोडंसं सुरू केलं, थोडं तयारी सुरू केली आणि युवा शक्तीमध्ये नाव नोंदवलं. तर सो कॉल्ड युवा शक्तीमध्ये आम्ही सगळे 60च्या पुढचे होतो ह्या ट्रेकला जाणारे. त्यामुळे अजून जास्ती भीती वाटली आम्हाला. पण शेवटी आपल्याकडे एक उपाय आहेच आहे. इथं येऊन काकांच्या कानावर घातलं की असं असं चाललो आहे, जा, असा एकच छान आशीर्वाद दिलेला असतो. तर गेलो तर ते बऱ्यापैकी अवघड होतं. एअरपोर्टला पोचलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा ट्रेकच कॅन्सल झाला आहे. मी म्हटलं आता नाही, आता आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे, आता आम्ही करणार म्हणजे करणार. तर त्यांनी आमचा रिशेड्यूल केला. रिशेड्यूल म्हणजे रिरूट केला. तर जिथनं आम्ही उतरणार होतो तो आम्हाला चढायला दिला. म्हणजे पहिल्यापासूनच इतकं टफ. 21 किलोमीटर आम्ही अपहिल जवळजवळ खूप गेलो, 3-4 हजार फूट वर गेलो. त्यामुळे खूप अवघड. पण गेलो, तिथे राहिलो. 4-5 दिवसाचा तो ट्रेक केला. येतानासुद्धा तेवढाच उतारात अवघड होतं. पण कंटिन्युअस आपोआप ओम सद्गुरू ओमचा मंत्र आपोआप म्हणला जात होता. येताना तर उतरताना तर एकीकडे प्रचंड खोल दरी आणि दुसरीकडे डोंगर. माझे मिस्टर म्हणत होते बघ बघ दरी छान दिसत आहे. अहो कसलं छान दिसतं. इतकी भीती वाटत होती, म्हणजे चक्कर यायची वेळ, इतकी भीती. पण मनात ओम सद्गुरू ओम अखंड. आणि आम्ही तो अतिशय सक्सेसफुली काहीही त्रास न होता ट्रेक केला. म्हणजे आमच्या दृष्टीने ते खूप काय क्रेडिटेबल, आम्हालाच बरं वाटलं. पण त्याचं श्रेय मात्र इथेच आहे नक्कीच, त्याशिवाय शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर परत एका मैत्रिणीचा फोन आला काही महिन्यांनी, नर्मदा उत्तर वाहिनीला जाते, येतीस का. फोनवरच हो म्हणून टाकलं, का माहिती नाही. नंतर मिस्टरांना विचारलं जाऊ का. अर्थात ते कधीच नाही म्हणणार नाही, त्यांचा पाठिंबा कायमच असतो. तर गेलो आणि 25 किलोमीटरची परिक्रमा पहाटे 4:30-4:45ला पायी सुरू केली. सकाळी 9-9:30ला संपवली. पण शेवटचे जे 2 किलोमीटर होते ते चैत्र महिना असल्यामुळे प्रचंड ऊन. तर 9-9:30ला सुद्धा आपल्या इथल्या 12-12:30सारखं ऊन तापलेलं होतं. आणि त्या पायऱ्यावर वाटलं खूप अवघड आहे, पण झालं. नंतर कळलं पण नाही की आपण केलं हे. मग हे कशामुळे होतं, तर हे इथल्या आशीर्वादामुळे, महाराजांच्या पाठबळामुळे, ह्याच्यामुळे साध्य होतं हे नक्की आहे. कारण अदरवाईज विचार केला मागे वळून पाहता तर शक्यच नाही करणं, अशी परिस्थिती असते. त्याच्यानंतर हिमालय बोलवतो असं आपल्याला एक लोक म्हणतात. एकदा गेलं की परत तो बोलवतो, परत बोलवतो असं म्हणतात. तर त्याची प्रचिती आम्हाला अशी आली की मला मनापासून कैलास मानसरोवर परिक्रमा करायची होती. आणि मिस्टरांचं वय 68च्या वर असल्यामुळे त्यांना ती ऑफिशियली परमिशनच नाही, त्यांना विजा मिळत नाही आणि ते नाही जाऊ शकत. त्यामुळे मला एकटीला जायचं होतं. तर एकटीला सगळ्यात अवघड परिक्रमा करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. आणि वाईट पण असं वाटत होतं की त्यांना बघायला मिळत नाही आहे, त्यांना कैलास दिसत नाही आहे. तर ह्याचं पण उत्तर मला मिळालं की आम्ही कुमाऊ मंडल विकास निगम नावाची एक गव्हर्नमेंटची संस्था आहे, तिथे आम्ही रजिस्टर केलं. तिथे आदी कैलास आणि ओम पर्वत अशा टूर्स असतात. तर त्या टूरला गेलो आणि ते पण 16,000 फुटावर होतं. असं वाटलं काय माहिती काय 16,000 फूट तसं अवघड असतं, ऑक्सिजन म्हणजे माहीत नाही काय होईल. पण झाली परिक्रमात. माझा आनंद असा होता की त्यांना कैलास दिसला, आदी कैलास, त्यांना जो बघायला मिळणार नव्हता. आणि ती टूर करायच्या आधीच, सुरू करायच्या आधीच मी केसरीमध्ये नाव नोंदवलं होतं.
की मला परिक्रमा करायची आहे, पण मला कोणीतरी एक सिंगल लेडीज बरोबर असेल तर मी करीन, एकटी मला जायचं धीर नव्हता होत. तर ते जायच्या आधीच त्यांचा मला फोन आला की एक आहेत लेडीज, तर तुम्ही भेटा आणि बघा. तर आम्ही गेले, भेटलो आम्ही त्यांना. इतक्या छान मैत्रीण मिळाली मला आणि तिथेही नाव नोंदवलं. त्याच्यामुळे आधी कैलास ओम पर्वत पण झालं आणि नंतर ही कैलास परिक्रमा तर मी आता 8-10 दिवस झाले करून आली आहे परत. तर ती पण प्रचंड चॅलेंजिंग, म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. तिथे म्हणजे स्वतः म्हणजे ह्यात वय, स्वतःचा फिटनेस, पैसे, विजा आणि नॅचरल कलॅमिटीज म्हणजे पाऊस, बर्फ, थंडी, ऑक्सिजन लेवल, ह्या सगळ्याचं चॅलेंज असतं. आणि ह्याच्या पुढचं नशीब आणि काकांचा आशीर्वाद, ह्याच्या म्हणजे हे सगळं जर एकत्र आलं तरच ती परिक्रमा होते, नाहीतर नाही होत. कित्येक जण आमच्या बॅचेस तिथे विसामुळे अडकल्या, काही जणांचा ऑक्सिजन लेवल कमी झाला म्हणून अडकल्या. पण समहाऊ माझी परिक्रमा जशी आयटर्नरी होती तशा आयटर्नरीप्रमाणे गेलो आणि आलो. पहिल्या टप्प्यामध्ये गेलो तर जवळजवळ 8-10 किलोमीटरचा पहिला टप्पा होता. तर ॲक्लेमटाईज होत होत गेलो अर्थात. तर पहिल्या टप्प्यात राहिलो तर आम्ही आमच्या डॉर्मेटरीत राहिल्यावर मी समोर बघितलं तर खुद्द कैलास. म्हणजे आम्ही त्याच्यावर एक रात्र राहिलो. समोर उठता बसता दिसता कैलास. ह्याच्या पलीकडे काय हवं आपल्याला? काहीच नको, म्हणजे खरंच काही नको. आणि म्हणजे आत्तासुद्धा काटायचं माझ्या अंगावर की आयुष्यात जमलं कोणाला तर अगदी जरूर करा आणि ती अनुभूती घ्या. ती अनुभूती घेतल्याशिवाय त्याचा आनंद किंवा त्याचं हे कळत नाही आपल्याला. आणि हे जायच्या आधी मी काकांच्याकडे आले होते तेव्हा खूप प्रश्न मनात होते की जमेल ना काय, सगळेच हे प्रश्न. त्यांनी मला एकच उत्तर दिलं, बिनधास जा. त्याच्यावर मी आणि माझे मिस्टर एकदम रिलॅक्स झालो की आता होईल, आता मला कशाचीच काळजी नव्हती. आणि दुसऱ्या टप्प्यात मात्र तर खूप चॅलेंजिंग होतं. दुसरा टप्पा जो होता तो जवळजवळ 22 किलोमीटर आणि सगळ्यात उंची होती साधारण 19,000 फूट. म्हणजे थिअरॉटिकल ऑक्सिजन लेवल 10% असते, पण प्रॅक्टिकली काहीच नसते. म्हणजे इतका दम की साधं बुटाची लेस बांधली आणि वर आलो तरी दम्याच्या पेशंटला कशी धाप लागते तशी धाप लागत होती. आणि ही धाप मला जवळजवळ पुढचे 4-5 दिवस होते. म्हणजे मला भीती वाटली ही धाप जाते आहे की नाही आता आपली, कारण इतकं तो ऑक्सिजन लेवल कमी असतो आणि त्रासच होतो त्याचा. पण झालं. उतरतानाही काही एका पॉईंटनंतर घोडे येत नाहीत. आम्ही घोड्यावर केली, पण पुढचे ते म्हणे नाही 4-5 किलोमीटर आहे. पण नंतर आम्ही पाहिलं ती जवळजवळ 7-8 किलोमीटर चालवलं होतं त्यांनी आम्हाला. पण तेही झालं. आणि सगळे ऋतू दिसले. काही वेळा बर्फ पडला, काही वेळा खूप थंडी. आणि शेवटच्या दिवशी तर मी घोड्यावर बसल्यावर पाऊसच पडायला लागला. तर मी म्हटलं बापरे, आता पाऊस आणि थंडी खूप असते, तर पावसाचं काय करायचं? तर माझ्याबरोबर एक स्नेही, जे घोड्याचे सगळे बरोबर चालतात ते स्नेही होते. ते घोड्यावर बसायला म्हणलं एवढं काय घाबरताय, पाऊस पण एन्जॉय करा ना. एवढं एन्जॉय केलं तर. मी म्हटलं खरं आहे. मी काही रेनकोट वगैरे घातला नाही, पाऊस एन्जॉय केला. आणि महाराजांच्या कृपेने पाऊस पण इतका रिमझिम आनंददायी होता की तो थांबला लगेच. म्हणजे हे कसं होतं असा विचार केला तर उत्तरच नाही आहे ह्याला. आणि परत आल्यावर लोक म्हणतात बापरे बापरे काय केलं तुम्ही, खूप चांगलं केलं. पण आपल्याला तेव्हा काहीच कळत नाही की आपण काय करत असतो. हे केवळ आणि केवळ फक्त महाराजांच्या कृपेने होतं याच्या. आणि त्या पूर्ण प्रवासात मी ऑटोमॅटिक ओम नमः शिवाय, ओम सद्गुरू ओम, ओम नमः शिवाय. आणि मी हे का म्हणते हे पण मला कळत नव्हतं. म्हणजे आपोआप तो जप आपोआप 3 दिवस 4 दिवस आपोआप चालू होता. म्हणजे हे सगळं काय म्हणतात त्याला, शब्दाच्या पलीकडचं आहे, हे अनुभवावंच लागतं. आणि ह्या सगळ्यात मोठं ॲडव्हेंचर म्हणजे हे सगळं करण्याआधी 1-1.5-2 वर्षापूर्वी मी एका मोठ्या आजारातनं बाहेर पडली. तर त्या आजारातनं बाहेर पडून जर हे असले उपक्रम होतात याचा अर्थ नक्की आपल्याला कृपा आहे आणि ती अशीच कायम राहावी एवढीच इच्छा. ओम सद्गुरू ओम.